नमस्कार मंडळी, कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना? आम्ही पण खूप मजेत आहोत. आणि आमच्या किचनमध्ये आहे ना पूर्ण धुवा झाला. तो कशा झाला हे पण तुम्हाला दाखवते. ॲक्च्युली मी आहे ना धूपबत्ती लावलेली आहे मंदिरासमोर, तर त्याच्यामुळे आहे ना पूर्ण किचनमध्ये धुवा झालेला आहे. तर आता वाजलेले आहेत 9:30 पावणे 10 होत आहेत. तर आज खूप विचार केला की बा नाश्त्यामध्ये काय करायचं आहे, कारण की स्वयंपाकापेक्षा नाश्ता थोडासा करून घेतला हे परवडलं, कारण की मला आहे ना खूप भूक लागत आहे. तर म्हणून मी आहे ना पोहे करणार होती, पण पोहे आहे ना म्हणजे पोहेचा जो डब्बा आहे ना हा वर आहे, आणि कोणत्या डब्यामध्ये पोहे आहेत हे मला माहिती नाही. खालच्या डब्यामध्ये आहे ना एवढेच पोहे निघाले, तर म्हणून मग मी आहे ना आज पोहेने बनवणार आहे. तर आज मी बघितलं तर यांना सांगितलं होतं वरून डब्बा काढायला, तर त्या डब्यामध्ये मला दिसलेला आहे पापडकूट. तर मी आज मस्त नाश्त्यामध्ये पापडकूटच बनवणार आहे. आणि खूप दिवस म्हणते महिने झाले मी आहे ना पापडकूट बनवलाच नाही आहे. जेव्हापासून बनवून आणलेला आहे ना तो या डब्यामध्येच ठेवलेला आहे. तर आता हा डब्बा खालीच ठेवते आणि नाश्त्यासाठी रोज थोडे बनवून हा पापडकूट आहे ना हा संपून घेणार. म्हणजे कसा मग तो जास्त दिवस राहिला की मग तो खराब होऊ शकते, म्हणून मग मी आहे ना थोडा आता रोज बनवून जाणार नाश्त्यामध्ये. तर चला आता इथे पापडकूट काढून घेतलेलं आहे. कढीपत्ता आणलेला आहे मी बाहेरून तोडून. त्याच्यानंतर इथे कांदा घेतलेला आहे 2. त्यानंतर बस कढई गरम झाल्यानंतर मग मी पटकनी पापडकूट बनवते आणि पप्पांना देते नाश्ता. कारण की पप्पा बाहेर चालले आणि मला पण गोडी घ्यायची आहे, तर मी पण खाणार. आई आणि हे तर खाणारच आहेत. तर चला लवकर बनवते आणि सर्वांना मग नाश्ता देते. तर नाश्ता झाल्यानंतर इथे आहे ना आम्ही आता आईची जे रूम आहे ना हे क्लीन करणार आहोत. कारण की खूप दिवस झाले आईची रूम आहे ना ही क्लीन केलीच नव्हती. तर त्याच्यामुळे आहे ना आम्ही आहे ना आज आईची रूम आहे ना हे क्लीन करत आहोत. तर सर्वात अगोदर हे काय करत माहिती आहे काय, हे जे गादीवरचं जे पण बारीक वगैरे धूळ असते ना ते धूळ आहे ना लवकर निघत नाही. कारण की आपण कितीही वेळा जर ते गादी झटकली ना तरी निघत नाही. तर म्हणून मग आज आहेत ना हे व्हॅक्यूम क्लिनरने याच्यावरचे जे धूळ आहे ना हे सर्व काढून घेत आहेत. तर आईची रूम क्लीन करून झाल्यानंतर आहे ना इथे मी आहे ना पूर्ण स्वयंपाकाचे आणि जे नाश्त्याचे भांडे होते ना हे सर्व घासून घेत आहे. कारण की खूप सारे भांडे जमा झालेले होते, सकाळचे नाश्त्याचे पण आणि स्वयंपाकाचे पण. कारण की आज स्वयंपाक मी ना लवकर बनवून घेतला, कारण की माझ्याच्याने आहे ना जास्त वेळ उभं आहे ना आता एवढं तर राहणं होत नाही आहे. तर म्हणून मग मी आहे ना जे पण माझे कामं आहेत ना हे मी लवकर करून घेत आहे. तर म्हणून मग इथे आहे ना मी लवकर भांडे घासून घेत आहे. आणि आज आहे ना मी आहे ना खूप दिवसानंतर माझ्या डोक्याला तेल लावलेलं आहे. कारण की काय झालं होतं माहिती का, खूप दिवस झाले मी माझ्या डोक्याला तेल लावलंच नव्हतं. तर माझे केस आहेत ना इतके डल झाले होते. आणि अगोदर मी आहे ना माझ्या केसांना रोज तेल लावत होती, त्याच्यामुळे आहे ना माझे केस आहेत ना हे खूप चांगले राहत होते. पण आता एवढ्यात आहे ना मी माझ्या डोक्याला तेल लावत नव्हती, तर त्याच्यामुळे माझे केस पण खूप डल झाले होते आणि गळत होते. तर त्याच्यामुळे मी आहे ना खूप दिवसानंतर आज माझ्या केसांना आहे ना हे तेल लावलेलं आहे. तर तेल लावता काय झालं माहिती का, एक गंमतच झाली. मी जेव्हा तेल लावत होती ना तर ती तेलाची बॉटल आहे ना माझ्या अंगावर सांडली. तर माझा जो ड्रेस आहे ना हा पूर्ण खराब झाला होता. तर त्याच्यामुळे आहे ना मला कपडे पण चेंज करावे लागले आणि जास्तीचे कामं पण वाढले होते. पण तरी जाऊ द्या, तरी मी आहे ना माझ्या डोक्याला तेल वगैरे लावून घेतलं. सर्व ते तिथलं तेल आहे ना हे सर्व क्लीन करून घेतलं होतं. कारण की मागे काय झालं होतं माहिती आहे का, अद्विकच्याने अशीच तेलाची बॉटल आहे ना ही खाली सांडली होती आणि तेलाची बॉटल फुटली होती. तर तेल आहे ना ते पूर्ण आईच्या रूममध्ये पूर्ण फैललं होतं. पण आईच्या ते लक्षातच नाही आलं. तर त्याच्यामुळे आहे ना आई इतक्या जोरदार पडल्या होत्या की आईच्या पूर्ण कमरेला पण लागलं होतं आणि हातापायाला पण लागलं होतं. तर मला असं वाटलं की बा आईच्या म्हणजे कसं आहे ते तेल दिसणार नाही, म्हणून मग मी अगोदर आहे ना तिथलं सर्व तेल वगैरे आहे ना हे क्लीन करून घेतलं. पूर्ण फर्श आहे ना ही छानपैकी पुसून घेतली आणि त्याच्यानंतर मग मी आहे ना इथले सर्व हे भांडे आहेत ना हे घासून घेतले. चला तर मग आता आमची जेवणं झालेली आहेत. सकाळी नाश्ता वगैरे करून घेतला होता, पण पप्पांना लवकर शेतामध्ये जायचं होतं. तर लवकर मी स्वयंपाक करून घेतला आणि त्यानंतर जेवण केलं. आता आई गेलेले आहे यात्रेमध्ये उषाताईसोबत, कारण की उषाताईला थोडंसं सामान घ्यायचं होतं. तर आई उषाताईसोबत गेलेले आहेत आणि कपडे वगैरे सर्व आईने धुवून घेतले, बाहेर टाकून दिले.
आणि आता पाहते मी सुकल्यानंतर मग घरात घेऊन जाणार. तर आई आता काय माहिती केव्हा येतील, यात्रेमधून आत्ताच गेल्या. तर आई येईपर्यंत मग मी थोडा आराम करते. त्याच्यानंतर मग जे किचन म्हणजे जो माझा गॅसवट आहे ना त्याच्या खालचे जे डबे आहेत ना हे मला आवरायचे आहेत. तर आता सकाळपासून कसे कामं चालू होते, तर उभे उभे आहे ना माझी पूर्ण कंबरण पाय दुखून राहिले. तर मला आईने सांगितलं जास्त उभं नको राहत जाऊ आणि जास्त म्हणजे अशी खाली नको बसत जाऊ, म्हणजे कमरेवर तसा ताण पडतो ना त्याच्यामुळे. तर मग सकाळपासून कामं सुरू होते, तर उभीच होती. तर आता कसं आहे थोडा आराम करते, त्यानंतर मग किचन आवरणार मी आई आल्यानंतर. म्हणजे कसं आई पण हेल्प करतील माझी थोडीशी, नाही तर मग मी आणि हे दोघां मिळून आम्ही ते किचन आवरून घेऊ. तर चला आता घरामध्ये कोणीच नाही, मी एकटीच आहे. तर आता हे पण बाहेर गेलेले आहेत. तर आता थोडा मी आराम करते आणि नंतर बोलते मग मी तुमच्यासोबत. तर आता आराम करून झालेला आहे. आता 4:15 वाजलेले आहेत. तर आता 4:15 नाही 4:30 होत आहेत. तर आई तर आणखीन आलेल्याच नाही आहेत यात्रेमधून, काय माहिती किती वाजता येतील. तर माझी झोप पण झाली आणि झोपेतून उठल्याबरोबर आहे ना मला उलटी झाली, कारण की माझ्या आहे ना पूर्ण गळा बसला, टान्सेस वाढलेले आहेत. तर त्याच्यामुळे ना पूर्ण जे मी सकाळी खाल्लं होतं ना सर्व बाहेर निघालं. तर चक्कर पण येत होते. तर थोडा आणखीन आराम केला आणि त्याच्यानंतर मग गरम पाणी घेतलं. म्हटलं गरम पाण्याने काय होणार की बा माझा गळा म्हणजे तात्पुरता तरी बरं वाटणार मला. पण कशाचं गळायला खूप दुखत आहे, माझा टान्सेस वाढले. तर आणि दुसरी कोणती मेडिसिन पण मला चालत नाही की बा आता टान्सेसची गोळी वगैरे घ्यायची, ते पण चालत नाही. तर आता पाहते मी गरम पाणीच घेते. मगाशी तर घेतलं पण आता पुन्हा घेते, नाही तर मग आता मस्तपैकी आमच्या दोघांसाठी चहा बनवते, कारण की हे आलेले आहे शेतामधून, पप्पा आणखी आलेले नाही आहेत. तर यांना चहा पाहिजे. तर पाहते मी डायरेक्ट चहाच बनवते मस्त आणि त्याच्यामध्ये अद्रक टाकते भरपूर, कारण की माझा गळा खूप दुखत आहे आणि त्याच्यामुळे ना माझं डोकं पण खूप दुखत आहे सकाळपासून. म्हणजे मी 1-1:30 वाजतापासून जे झोपली तर 4 वाजता उठली. 4 वाजता उठल्यानंतर उलटी वगैरे सर्व झालं आणि पुन्हा मग बसली थोडा वेळ. तर आता चहा ठेवते, त्यानंतर मग भांडे वगैरे पण लावायचे आहेत. आई आणखी आल्याने, नाही तर आई येत ना भांडे वगैरे लावून देतात. मी संध्याकाळची झाडझूड करत असते, पण आई आणखीन आलेलं नाही आहे तर भांडे लावून देते. आणि मी हे साफ करणार होते खालचे डबे वगैरे, पण यांनी नाही म्हटलेलं आहे खाली म्हणजे बसायला, आणि हे म्हणतात राहू दे मी नंतर मिस करून देणार, फक्त तुम्हाला सांगशील की बा हे डबे कसे लावायचे आहेत. तर म्हणून मग मी पाहते, मला बरं वाटणार जेव्हा आता तर तेव्हा मी करणार, नाही तर ना माझी कंबर खूप दुखत आहे. तसं तर यांनीच म्हटलं मी करून देणार तुला. तर म्हणून मी आता काही खालचं आवरायचं काही टेन्शन घेत नाही, डबे वगैरे तर पाहणार नंतर मग. तर चला आता मी ना आमच्या दोघांसाठी चहा ठेवते आणि काही माझ्यासाठी खायला बनवते, कारण की मला भूक लागलेली आहे आता. आणि सकाळी जे पण जेवली होती ना म्हणजे 12:30-1 वाजता ते सर्व बाहेर निघालं माझं. तर उलटी झाली तर काहीच नाही आता पोटात मला म्हणजे. तर आता मला ना खूप भूक लागलेली आहे. त्या अगोदर मी चहा ठेवते त्यांच्या दोघांसाठी, त्याच्यानंतर मग खायला काही बनवते. मस्त मस्त गरम गरम चहा, अद्रक आणि का याच्यामध्ये चला अद्रक टाकते भरपूर आणि गरम गरम चहा घेते. या सर्वजण चहा घ्यायला. तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि मी चाललेली आहे माझ्या आईकडे, कारण की माझी जी मोठी ताई आहे ना ती आलेली आहे आणि ती राहणार नाही आहे, म्हणून तिचा कॉल आला होता की बा 5 मिनिटासाठी तरी मला भेटायला ये. तर मग आता मी तिच्या भेटीसाठी चालली, कारण की मग ती परत येणार नाही येणार आईची तर हे मला माहीत नाही आहे. ती मग आता म्हणजे आजच तिच्या सासरी चालली, म्हणून मग आता मी तिच्या भेटीला चालली. तर झालं का? तुम्ही जर्किन पण घालून घेतलं का? जर्किन घालून घेतलं? मला गरमी होऊन राहिली, तुम्हाला थंडी वाजून राहिली. हां ठीक आहे, चला मग भेटते मी तुम्हाला आईच्या इथे गेल्यानंतर.
तर इथे आहे ना माझ्या ताईने स्वतः तिच्या हाताने आहे ना आर्टिफिशियल ज्वेलरी बनवलेली आहे. कारण की बेबी शॉवरच्या वेळेस जे पण ज्वेलरी घालायची असते ना ती हिने स्वतःच बनवली. कारण की मार्केटमध्ये आहे ना खूप महाग मिळत होती. तर कसं आहे हिने माझा आधी आहे ना म्हणजे हळदीचा पण सेट बनवला होता ताईंनी. तर तिनेच म्हटलं तर बा म्हणजे मार्केटमधून आणल्यापेक्षा मीच तुझ्यासाठी खूप सुंदरसा सेट बनवून देते. तर तिने आहे ना हा नागपूरवरून सेट बनवून आणला आणि खूप सुंदर सेट बनवलेला आहे. तर आता तर मी आहे ना तुम्हाला बरोबर दाखवू शकणार नाही आहे. हा सेट आहे ना मी तुम्हाला नंतर दाखवणार. कारण की मग ताईला आहे ना तिच्या घरी पण जायचं आहे. तुम्हाला खाल्लं एवढं आहे आणि आता मी येऊ शकते सुंदर नाही सागर मी तू आताच आम्ही मापलं सध्या तू याच्या अगोदर खरंच मी उभं केला तर हा एवढा बारकी मोठं नाही झालं बारकं झालं. या मग इथे येणार आणि वापस येतो ना इकडे. बरं ठीक आहे चलो. पर्स घेतली का बॅग वगैरे पाहिजे घरात राहिली का? घरात आहे काय आहे. चलो बाय बाय. हो 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 बाय बाय बाय. तर जेव्हा मी आईच्या घरून निघाली ना तर तेव्हा मला आहे ना पाणीपुरीची गाडी दिसली होती. तर मी यांना म्हटलं होतं की चला बा आता कसं आहे खूप दिवसानंतर पाणीपुरी खाऊ. कारण की पप्पानी आणि आईने पण पाणीपुरी खाल्लेली नाही आहे. तर म्हणून मग मी आहे ना पाणीपुरी आहे ना हे घरीच घेऊन आली. म्हणजे मम्मी पप्पाच्या बहाण्याने आहे ना मला पण 2-3 पाणीपुरी खायला मिळतील. तर म्हणून मग मी इथे आहे ना जास्त पाणीपुरी खाणार नाही आहे. कारण की बाहेरचं नाही सांगितलेलं आहे. आणि तसं पण मी आहे ना बाहेरचं काही खात नाही, फक्त पाणीपुरीच खात आहे. आणि त्याच्यामध्ये पण यांनी मला आहे ना जास्त पाणीपुरी दिली नव्हती. कारण की यांनी मला नाही म्हटलं तर पाणीपुरी जास्त खायला. तर चला तर मग आता आम्ही सर्वजण पाणीपुरी खातो आणि भेटूया आता अशाच पुढच्या छानच्या व्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.